हे पदार्पण सुरुवात केला. हे आम्हाला फेवरेट आहे आणि हा काही नको मला. त्याच्यामध्ये जे न आवडणारे विषय आले त्यामध्ये हमखास बऱ्याच विद्यार्थ्यांचा विषय असतो न आवडणारा म्हणजे भूगोल. बोरी वाटतं काय ते वर्गात काय ते समजायला नाही. पण मुद्दाम या ठिकाणी भूगोल दिनाच्या औचित्याने तुमच्याशी दोन शब्द बोलण्यासाठी आलो आहे. ते पण भूगोल विषयाचं महत्व आपल्याला कळावं. का भूगोल शिकणं गरजेचं आहे, भूगोलाचा तास का आपल्याला हवा हवासा वाटत आहे आणि भूगोलामध्ये का आपल्या सर्वांची रुची असली पाहिजे याची कृतीची सत्य घटना करत. साल होतं 2004. 2004 साली एक खूप मोठी भौगोलिक घटना घडली. त्यावेळेच्या वृत्तपत्रांमध्ये मीडियामध्ये ती गाजली पण. आणि तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे आपली पृथ्वी आपले सूर्यमाला हा सगळा भूगोलीय आणि भूगोलाचा विषय इतका अनाकलनीय आहे की आज देखील 21व्या शतकात जेवढं ज्ञान आपण संपादन केलेलं प्राप्त केलेलं आहे ते एकूण जगाच्या किंवा एकूण अंतराळाच्या तुलनेत मोजून 10-20% फक्त आहे. अजून एक खूप सारं असं अनाकलनीय विश्व त्याचे रहस्य उलगडण्याचे बाकी. एवढंच काय, आजच्या आपल्या एवढ्या आधुनिक साधन संपत्तीमध्ये देखील आपण पृथ्वीवरील जीवसृष्टीचा देखील पुरेपूर अभ्यास करू शकतो. आणि भूगोल हा संपूर्णपणे आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असणारा विषय. पहिली गोष्ट सांगतो, तुम्ही इतर विषयांचा तास जर मिस केला तर तुम्ही घरी अभ्यास करू शकता, घरी तो धडा वाचू शकता. पण काही विषय असे आहेत की जे आपल्याला या पृथ्वी तलावर सुरक्षित व्यवस्थित जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात. त्यामध्ये भूगोलिक विषय. कारण भूगोलाचं ज्ञान तुमचा आपला इतरांचा जीव वाचवण्यासाठी कसं फायदेशीर होतं या संदर्भातली एक सत्य घटना तुम्हाला मी सांगतो. 2004 साली इंडोनेशिया नावाचा देश, 7वीच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल, बाली बेट नावाचा पाठ आपण शिकलो. त्या पाठामध्ये आपण ज्या देशाचा उल्लेख केला तो इंडोनेशिया देश बेटांचा. आणि त्या इंडोनेशिया जवळ जावा सुमात्रा नावाची बेट आहे. आणि त्या बेटांच्या लगत समुद्रामध्ये खूप मोठी भौगोलिक घटना घडते, अजूनही चालू. त्या ठिकाणी पृथ्वीच्या 2 प्लेट्स, प्लेट म्हणजे आपली खिचडीची प्लेट नाही, प्लेट म्हणजे भूपृष्ठ, भूखंड. आपल्याला माहिती आहे की आपल्या पृथ्वीचे कवच जे जमिनीचं, ज्या जमिनीवर आपण राहतो सर्व सजीव, त्या जमिनीचं वर्णन सोप्या शब्दात सांगायचं झालं तर 2 फळं आपण पाहिलीत का. एक म्हणजे सफरचंद, पाहिले सगळ्यांनी सफरचंद, सगळ्यांनी पाहिले. सीताफळ, दोघी फळांची तुलना कर. सफरचंदाचं आवरण कसं असतं रे, लाल कलरचं आपण बरोबर ओळखतो. पण त्याच्यावर हात फिरवल्यावर ते कसं असतं, सलग असतं, मऊसर असतं. आणि सीताफळाची साल पाहिली का, सलग असते का, कशी असते, तुकड्या तुकड्यांमध्ये बनलेली असते. पाहिलं तुम्ही. बिलकुल आपल्या पृथ्वीवरचं जमिनीचं कवच हे पण असंच सीताफळाच्या सालीप्रमाणे तुकड्या तुकड्यांनी बनलेलं आहे. आणि या तुकड्यांनाच भूपृष्ठ, भूखंड किंवा त्याला इंग्रजीमध्ये टेक्टॉनिक प्लेट म्हणतात. काय म्हणतात, टेक्टॉनिक प्लेट. आणि या टेक्टॉनिक प्लेट मध्ये भूगर्भीय हालचालींमुळे सतत हालचाल होत असते. मग आता या प्लेट एकमेकाला जॉईंट असतात, कधी कधी एकमेकावर त्यांच्यावर प्रेशर पण येतं. कारण पृथ्वीच्या पोटामध्ये अंतरंगामध्ये सतत काही ना काही उलथापालथ चालू असतात. तिथे लावा रस आहे, असंख्य वायू आहे आणि त्यामुळे त्यांचं प्रेशर या प्लेट्सवर पडतं आणि या प्लेट सरकतात. आणि अशीच 2 प्लेटा ज्या आहेत त्या प्लेटा जावा सुमात्रा बेटाजवळ एकमेकाजवळ टच झालेल्या आहेत आणि त्या एकमेकावर प्रेशर देत आहेत. कधी पण ते प्रेशर रिलीज झालं तर मोठा धरणीकंप होतो. आणि त्या 2004 साली असंच झालं. त्या जावा सुमात्रा बेटाजवळ या 2 प्लेट मधलं कंपन इतकं वाढलं की त्यामुळे समुद्रामध्ये खूप मोठा भूकंप झाला.
आणि जेव्हा जेव्हा समुद्रामध्ये भूकंप होतो त्यावेळेस समुद्राच्या पाण्याची एक अगदी विनाशकारी हालचाल होते. बऱ्याच जणांना माहिती असेल कोणती हालचाल आहे ती? व्हेरी गुड. तर सुनामी. आणि या सुनामी लाटेचा विध्वंस कसा असतो? आता आपण खाली बसलेली आपली इमारत बघताय, वरचा टॉप दिसतोय का? किती मजली आपली एकूण? हा जर पकडला तर आपण 3. याच्यावर अजून 5-6 मजले ठेवा आणि जी हाईट तुमच्या नजरेमध्ये येईल त्याच्यापेक्षाही उंच अशी पाण्याची मोठी अजस्र लाट तयार होते आणि ती पण प्रचंड मोठी जाड अशी. आणि ही लाट समुद्राच्या ज्या ठिकाणी भूकंप झाला तिथून सुरुवात होत मोठी 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 होत होत किनाऱ्यापर्यंत. आणि या अजस्र राक्षसी लाटेमध्ये एवढी ताकद असते की किनाऱ्यालगत असणाऱ्या इमारती असतील, झाडं असतील, जे काही असेल ते सगळं नष्ट करून टाकते. आणि त्यामुळे या सुनामी लाटेची भीती समुद्रालगतच्या प्रदेशांना काय. मग आता झाला असं 2004 साली इंडोनेशिया जवळ जावा सुमात्रा बेटाजवळ हा भूकंप झाला. लाट तयार व्हायला सुरुवात झाली. एकदम अचानक नाही होत, त्याला वेळ लागतो थोडा. आणि त्याच वेळेस अमेरिकेतली एक मुलगी तुमच्याच वयाची 7-8ची मुलगी असेल आणि ती मुलगी, तिचं नाव होतं टिली स्मिथ, अमेरिकेत शिकणारी मुलगी. आणि महिना होता डिसेंबरचा. आपल्याला माहिती युरोपियन देशांमध्ये मॅक्सिमम त्यांचं कल्चर हे ख्रिश्चन आहे आणि ख्रिश्चन लोकांचा डिसेंबर मधला सर्वात मोठा सण कोणता असतो? व्हेरी गुड. जसं आपल्याला दिवाळीत प्रदीर्घ सुट्ट्या असतात तसंच त्या युरोपियन देशांमध्ये ख्रिसमस साठी महिना 20-20 दिवस सुट्टी असतात. आणि त्यावेळेस हे ख्रिश्चन धर्मीय लोक आपल्या परिवारासोबत प्रवास करतात, पर्यटन स्थळांना भेटी देतात. आणि तसंच त्या टिली स्मिथचं कुटुंब हे आशिया खंडातल्या थायलंड नावाचा देश आहे आपल्या इंडोनेशियाच्या बाजूला, त्या थायलंड देशामध्ये फिरण्यासाठी आले. कारण थायलंड हा देश पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. शिवाय त्या ठिकाणचे अतिशय सुंदर असे समुद्र किनारे आहेत. आणि त्यामुळे या टिली स्मिथचे 2 लहान भावंड, आई वडील असं 5 जणांचं कुटुंब हे सुंदर असं सुट्ट्यांचं नियोजन करून फिरण्यासाठी आलं. आणि ते सगळे थायलंड मधील एका समुद्र किनाऱ्यालगत एकदम पॉश अशा रिसॉर्ट मध्ये थांबले, हॉटेलमध्ये थांबले. आणि मग त्यांचा सुट्ट्यांचा काळ होता. छान रोजचा आनंद, सी फूड, चांगलं जेवण खाणं, आईस्क्रीम खाणं. शिवाय दिवसभरात मग ऍक्टिव्हिटीज काय तर बीचवर जाणं. आणि आपल्याला माहिती आपण बरेच जण बीचवर गेलात का? बीचवर आपल्यासाठी कितीतरी गोष्टी या करमणुकीसाठी, मजेसाठी असतात. रायडिंग असतात, वेगवेगळ्या हॉर्स रायडिंग असतात, एलिफंट रायडिंग असते, उंटाची रायडिंग असते, वेगवेगळ्या जेटस्की असतात. आणि त्यामुळे मुलांसाठी बीचवरचा दिवस अगदी अभ्यास पडतो मौज मजा करण्यासाठी. आणि हे युरोपीय देशातले लोक जे यांच्याकडे फार बर्फ आणि थंडी असते त्यामुळे ते देखील आशिया खंडातील देशांमध्ये जेव्हा येतात तेव्हा ते समुद्र किनाऱ्यावर सूर्यस्नान घेतात. त्याला स्तनबाथ म्हणतो, म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये बसून राहणे का असं. आणि त्याप्रमाणे एक दिवस आला, रोजचा त्यांचा क्रम होता. सकाळी हॉटेलमध्ये नाश्ता केला की अख्खा परिवार बीचवर मस्त चटई वगैरे आतरून टिली स्मिथचे लहान भावंड हे वाळूचे किल्ले वगैरे बनवायचे, खेळायचे. टिली स्मिथ पण आपली शंख शिंपले गोळा करायची. असं त्यांचा नित्यक्रम होता. अतिशय आनंदात दिवस चालले होते, सुट्ट्यांचा एन्जॉय चालू होता. पण एक दिवस असं घडलं की त्या बीचवर सगळी गर्दी आपापल्या आनंदामध्ये व्यस्त होती. टिली स्मिथ पण त्या किनाऱ्यावर शंख शिंपले गोळा करत होते. आणि तेवढ्यात तिने थोडस आपल्या बारकी नजरेने निरीक्षण केलं. तिला काही गोष्टी अगदी अनाकलनीय वाटल्या. ही बीच तोच होता, माणसं तशीच होती, गर्दी चिकार होती, पण त्या ठिकाणी काहीतरी आपल्या डोळ्याला खटकतंय हे त्या मुलीच्या चौकस नजरेतून सुटलं नाही. ती निरीक्षण करू लागली आणि तिने बघितलं की समुद्राच्या पाण्याची रोजची एक मोठी हालचाल आहे, भरती ओढ. भरती म्हणजे किनाऱ्यापर्यंत अगदी पाणी भरतं, नंतर ते किनाऱ्यापासून दूर चाललं जातं. आणि त्याचं ज्ञान समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांना असतं, त्याचं वेळापत्रक पण असतं. चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे होणारी सागर जलाची हालचाल ही आपल्याला माहिती भूगोलामध्ये शिकला असेल आपण.
तर त्या ठिकाणी त्यांनी बघितलं की पाणी हे किनाऱ्यापासून नेहमीपेक्षा खूप आतमध्ये खोलवर चालले गेले. अगदी समुद्रातले लांबचे खडक उघडे पडलेले आहेत. आणि तिच्या निरीक्षणात आलं की पाण्याची पातळी ही नेहमीपेक्षा रोज ती बीचवर होती त्यापेक्षाही जास्त कमी झाली. हा पहिला बदल तिच्या चौकस नजरेतून सुटला नाही. त्यानंतर दुसरा बदल तिने बघितला की त्या बीचवर रोज बरीचशी माणसं आपल्या पाळीव प्राण्यांना घेऊन येईल, आपल्या कुत्र्यांना फिरवायला घेऊन येईल. आणि तिने निरीक्षण केलं की बऱ्याच जणांचे पाळीव प्राणी जे होते, कुत्रे असतील, मांजरं असतील, ते त्या दिवशी मालकाचं ऐकत नव्हतं. ते सारखं अगदी त्यांचा बेट आणि मालकाला खेचून किनाऱ्यापासून दूर चला असा एक इशारा देतो. शिवाय त्या बीचवर रायडिंग साठी काही उंट होते, काही हत्ती होते. त्या हत्तींचं पण असं झालं की ते पण आपल्या मालकाचं ऐकत नव्हतं. ते पण विशिष्ट प्रकारचा त्यांचा आवाज चित्कार करत होते. त्यानंतर तिथे लक्षात आलं की समुद्र पक्षी असतात, तिथे समुद्रावर वाऱ्यांवर तरंगतात, मासेमारी करतात. ते पक्षी देखील थवेच्या थवे किनाऱ्याकडे येत आहेत, समुद्रामधून किनाऱ्याकडे येत आहेत. आता हा जो काही बदल होता, हा बदल तिच्या एकटी शिवाय कोणाच्याही विशेष लक्षात आला नाही. आणि हा सगळा प्रकार तिने बघितला आणि थोडा वेळ तिने विचार केला आणि कुठलाही एक सेकंद वाया न घालता ती ताबडतोब पळत आपल्या आईजवळ आली आणि आईला म्हणाली, आई आवर पटकन, आपल्या लहान भावंडांना माझ्या उचल आणि आपण पटकन किनाऱ्याकडे उंचावर जाऊया. आईला काही कळलं नाही मुलगी असं का सांगते, पण शेवटी ती अमेरिकेतली आई होती. आपली आई राहिली असं दोन कान पडत देऊन सांगितलं असतं, तुला काय कळतं मेले बस गुपचूप, नाही तर जाय बहिणी तुझं खेळ तिकडं. पण ती आई पण शिकलेली सवरलेली होती. तिने आपल्या मुलीला हा असा अगदी खूप तिरकीने सांगणारा संदेश ती ऐकत होती. आणि ती मुलगी टिली स्मिथ आईला ओरडून ओरडून सांगते की आई लवकर कर, वेळ नाही आपल्या जवळ, पटापट उचल सगळं साहित्य, सगळ्यांना गोळा कर आणि भूता होईल तेवढ्या या लोकांना पण आपण सांगूया की ताबडतोब किनारा सोडा आणि आपापल्या हॉटेलकडे उंच रूम मध्ये किंवा उंचावर टेकडीवर जिथे जाता येईल तिथे आश्रय घ्या. आई थोडी गडबडली. आईने विचारलं, काय बेटा काय झालं असं? मुलीने सांगितलं की आई मला हे लक्षणं सुनामीचे दिसत आहेत, आपण ताबडतोब निघायला हवं. आणि मुलीचा तो अगदी आकांत बघून आईने पण सिरियस घेतलं. वडिलांना सांगितलं. दोघी पती पत्नीने आपली लहान मुलं उचलली, कड्यावर घेतली आणि पळता पळता जेवढ्या लोकांना शक्य होईल तेवढ्या लोकांना आरडा ओरडा करून सांगू लागले की लवकरात लवकर बीचला उंचावर चला, हॉटेलमध्ये जात असाल तर उंच रूम मध्ये चला. आणि सगळ्यांना ते धावाधाव करून सांगायला लागले. आणि अचानक गर्दीच्या माहोलमध्ये काही लोकांचा समूह जर पळायला लागला तर साहजिकच इतरांचंही लक्ष तिकडे वेधलं जातं. आणि त्यामुळे बाकीचेही लोक त्यांच्याकडे बघू लागले, विचारू लागले काय झालं. तेव्हा ते आई, तिचे वडील, ती मुलगी ओरडून ओरडून सांगू लागली की सुनामी लाट येते, आपण पटकन निघायला हवं, पळा, उशीर नका करू. आणि ताबडतोब त्या बीच वरच्या लोकांमध्ये एकच हल्लाकल्लोळ मारला, सगळी भगदड मारली. सगळे लोक उंच किनाऱ्याकडे रूमकडे पळू लागले. काही उंच टेकड्यांवर आश्रय घेतला, काही उंच इमारतींवर चढून गेले. आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये समुद्रातून एक गर्जनेचा आवाज येऊ लागला पाण्यात. आणि लांबवर नजर गेली तर एक प्रचंड अजस्र अशी भिंत पाण्याची ती समुद्राच्या किनाऱ्याकडे येताना दिसली. ताबडतोब तो किनारा पूर्ण खाली झाला आणि सगळी माणसं सुरक्षितपणे आपल्या रूम मध्ये किंवा उंच रूम मध्ये किंवा टेकडीवर उंचावर जाऊन बसली. आणि काही सेकंदातच ती अजस्र राक्षसी लाट त्या किनाऱ्यावर येऊन धडकली. रस्त्यात येईल ते सगळं ओरबडत गेली. झाडं असतील, बीचवरचे रिसॉर्ट असतील, फर्निचर असेल, हॉटेल असतील, गार्डन असेल, काही छोट्या इमारती असतील, काही फूड स्टॉल असतील, सगळं अगदी उडवत उडवत ती लाट आपल्यामध्ये घेऊन गेली. आणि त्या बीचवर त्या दिवशी एकही माणूस मेला नाही. ही जी लाट 2004 साली डिसेंबर मध्ये आली, तारीख कोण होती? 26 डिसेंबर. 26 डिसेंबर 2004 साली जी सुनामी आली, त्या सुनामी लाटेमध्ये इंडोनेशिया असेल, थायलंड असेल, भारताची तामिळनाडू किनारपट्टी असेल, श्रीलंका असेल, या देशांमध्ये जवळपास 2 लाख लोक मेली. किती लोक मेली? 2 लाख. हा ऑफिशियल आकडा, त्याच्यापेक्षा जास्त असू शकतो.
2 लाख लोक त्या ठिकाणी मेली. आपल्या भारताच्या पूर्व किनारपट्टीवर तामिळनाडूच्या साईडला देखील खूप नुकसान झालं. आणि अशा प्रकारे जेव्हा या नुकसानीचा आढावा लाट येऊन उसरली, प्रचंड नुकसान झालं, मालमत्तेचं नुकसान झालं, इमारतींचं झालं. आणि जेव्हा सरकार, मीडिया, पत्रकार आढावा घेऊ लागले, जेव्हा या बातम्या प्रकाशित झाल्या, त्यावेळेस त्या बीचवर जेवढी माणसं त्या दिवशी वाचली होती त्या सगळ्या माणसांनी डायरेक्ट येऊन त्या चिमुरड्या, त्या टिली स्मिथचे पाय धरले. तिच्या पुढे लोक नतमस्तक झाले की तू मुलगी नाही बाई, तुझ्यामध्ये साक्षात देवीचा अवतार आहे. आपल्याकडे राहिलं असतं ना, काय केलं असतं? मंदिर. आपल्या जर भारतात अशी घटना घडली असती तर मुलीला काय करून टाकलं असतं? देवीचा अवतार. घरात देवी आली, पाय उमटणार आपल्याकडे, लगेच पैसे ठेवणं सुरुवात होऊन जाते. पाहिलं तुम्ही घटना? तसं झालं असतं. आणि त्या ठिकाणी ते लोक त्या मुलीला तुझ्या रूपात साक्षात परमेश्वर बोलला, आज आम्ही सगळे वाचलो, आमचं कुटुंब वाचलं, याचं सगळे श्रेय तुला, तिचे आभार मानलं. आणि ही गोष्ट पत्रकारांजवळ पोहोचली की 2 लाख लोक जेव्हा मृत्युमुखी पडतात एवढ्या देशांमध्ये, तेव्हा एकाच बीचवर मात्र सगळीच्या सगळी लोक वाचतात कशी, ही चर्चा झाली. आणि त्यावेळेस मीडिया, पत्रकार त्या मुलीजवळ आले. तिचं नाव सगळं प्रसिद्ध झालं की अशी अशी एक मुलगी जिने हजारो लोकांचा जीव वाचवला. आणि म्हणून तिची जेव्हा मुलाखत झाली, हे महत्वाचं आहे का, हे सांगण्यासाठी मिळालं. त्यावेळेस तिची मुलाखत घेतल्यानंतर पत्रकाराने तिला हा प्रश्न विचारला की बाळा, तू का भविष्य वगैरे बघते, तुझ्या लोक आध्यात्मिक शक्ती का, की तू हे येणाऱ्या संकटाचं खूप अगोदरच भाकीत करून टाकलं, आम्हाला सगळ्यांना सावध केलं. त्यावेळेस त्या मुलीने जे उत्तर दिलं ते तुम्हाला ऐकवण्यासाठी मी द्यावं. त्यावेळेस त्या 6वी-7वी मध्ये शिकणाऱ्या मुलीने काय सांगितलं? तिने स्पष्ट सांगितलं की हा काही दैवी चमत्कार नाही, मला कुठली काही आध्यात्मिक किंवा अशी शक्ती मला प्राप्त नाही, तर हे माझं सिंपल भौगोलिक नॉलेज आहे. मीडियावाले, पत्रकार आश्चर्यचकित झाले की एवढे लोक, हजारो, 2 लाख लोक मेले आणि तुलाच कसं ते ज्ञान प्राप्त झालं? त्यावेळेस टिली स्मिथने सांगितलं की माझ्या शाळेमध्ये मला जेव्हा भूगोल शिकवतात तेव्हा माझे भूगोलाचे शिक्षक आम्हाला भूगोल अतिशय रंगून, स्पष्ट करून, उदाहरणासह शिकवतात. आणि मी सुट्टी देण्यापूर्वीच आमच्या शाळेत भूगोलाच्या तासाला सागर जलाच्या हालचाली, समुद्र जलाच्या हालचाली नावाचं प्रकरण आम्हाला आमच्या सरांनी शिकवलं. आणि ते शिकवत असताना आम्हाला सुनामी लाटेची माहिती दिली होती. आणि सुनामी लाट निर्माण कशी होते, ती येणार आहे, याची लक्षणं काय असतात, हे ओळखण्यासाठी त्यांनी काही सांकेतिक खुणा आम्हाला सांगितलं. आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं माझ्या भूगोलाच्या सरांनी की जेव्हा ही लाट समुद्राच्या आतमध्ये खूप दूरवर तयार होते, त्यावेळेस ती लाट उंच होण्यासाठी, मोठी होण्यासाठी पाणी जे असतं ते मोठ्या प्रमाणात त्या लाटेमध्ये खेचलं जातं. आणि ते पाणी त्या लाटेमध्ये जे खेचलं जातं त्यामुळे समुद्राचं पाणी किनारपट्टीपासून खूप दूरवर चाललं जातं. ज्याला आपण ओहोटी म्हणतो, त्या ओहोटीचा जो काही मर्यादा असते त्याच्यापेक्षा खूप लांब चाललं जातं. आणि म्हणून मी पहिला बदल तो बघितला. त्या टिलीने सांगितलं की पहिला बदल मी हा बघितला की पाणी नेहमीपेक्षा खूप जास्त आतमध्ये खोलवर चाललं गेलं. आणि दुसरा बदल मी बघितला तो म्हणजे प्राण्यांचं विचित्र वागणं. ही कुत्री, इतर घोडे असतील, त्या हत्ती असतील, समुद्राकडून येणारे पक्षी असतील, यांचं मी वर्तन बघितलं की ते सगळे आपल्या मालकाला किनाऱ्यापासून लांब नेण्यासाठी विचित्रपणे आवाज करत होते, नेहमीप्रमाणे वागत नव्हते. आणि मग तिने याचं कारण सांगितलं की यामध्ये पण सायन्स आहे. कारण मानवी कानाची क्षमता जी आपली ती 20 डेसिबल पर्यंत असते, आपली मर्यादा ऐकण्याची क्षमता. पण प्राणी जे असतात, पक्षी जे असतात, त्यामध्ये वटवाघूळ असेल, कुत्रा असेल, मांजर असेल, पक्षी असतील, हत्ती असतील, यांची जी ऐकण्याची क्षमता आहे ती अगदी अल्ट्रासाऊंड देखील ते ऐकतात. आणि म्हणून समुद्राच्या आतमध्ये जी लाट तयार होते, तिच्या ज्या गर्जना आहे, तिची जी कंपन आहे, ती आपले कान ऐकू शकत नाही, पण ते पक्षी आणि प्राणी ऐकतात, त्यांना स्पष्ट ऐकू येतं.
आणि म्हणून सगळ्यात अगोदर ते रिॲक्ट होतात. कधी लक्षात ठेवा, भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, सुनामी असेल, याच्या सगळ्यात अगोदर याची कुणकुण किंवा याची चाहूल ही प्राण्यांना लागते. आणि म्हणून फिलिस्टने सांगितलं की यामध्ये पण विज्ञान आहे. जे विज्ञान माझ्या विज्ञानाच्या सरांनी सांगितलं की प्राण्यांची ऐकण्याची क्षमता 20 डेसिबल पेक्षाही खूप कमी असते. आपण आपली मर्यादा 20 डेसिबलची आहे. आणि म्हणून या गोष्टी आणि लाटेचं येणं हे या लक्षणावरून मी ओळखलं. आणि मग ती म्हणाली की जर त्या दिवशी हे जर मी काम जे अनेकांचा जीव वाचवला हे मी करू शकली नसती, जर कदाचित मी त्या दिवशी माझा भूगोलाचा तो तास मिस केला असता, मी जर त्या तासाला दांडी मारली असती, तर कदाचित आज हे जे काही माझ्या हातून चांगलं काम घडलं, हजारो निरपराध लोकांचा जीव वाचवण्याचं, हे मी करू शकली नसती. आणि त्या दिवशी सगळ्या जगभरातल्या टीव्हीवर, मीडियावर टी स्मिथचा फोटो प्रकाशित झाला. आपणही घरी जाऊन गुगल करा किंवा युट्यूबला टाका, टी स्मिथ नाव टाका, इंग्रजीमध्ये तुम्हाला ताबडतोब त्या मुलीचा फोटो. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपतीने व्हाईट हाऊस त्यांचं जे सर्वोच्च ठिकाण आहे राज्यकारभाराचं, त्या ठिकाणी बोलवून त्या मुलीला सन्मानित केलं. जगभरात तिची चर्चा झाली. विद्यार्थ्यांमध्ये आदर्श ठरली ती मुलगी की बघा, एक भूगोलाचा तास मन लावून ऐकल्यामुळे ती स्वतःचा, आपल्या कुटुंबाचा आणि इतर हजारो निरपराध लोकांचा जीव वाचवते. आणि ही गोष्ट एवढ्यासाठी सांगण्यासाठी आलो बाळांनो, मी स्टेजवर फारसा येत नाही, पण हे एवढ्यासाठी आलो की भूगोल दिनाच्या औचित्याने आपण पण लक्षात ठेवा की भूगोल हा विषय नुसता परीक्षेत चाचणीत मार्क मिळवण्याचा नाही. हा विषय आहे तुमचा, आपला, इतरांचा जीव वाचवणारा विषय. त्यामुळे भौगोलिक घडामोडी आपल्याला कळल्या पाहिजे, ऋतुचक्र आपल्याला कळलं पाहिजे. आता आपण काल संक्रांत साजरी केली का? मजबूत तिळगुळ हमला असेल, आपण लाडू बिडू बारीक बारीक दाणे आपण बाजूला काढतो, रेवड्या केवड्या लाडू आपण पहिले वेगळं करतो, सॉर्टिंग करून ते पहिले तोंडात टाकतो. हा सगळा प्रकार आपण केला असेल. पण 14 जानेवारीला असं काय घडतं की ज्या दिवशी हा सण साजरा होतो? कोणती भौगोलिक घटना घडते? कोण सांगेल? आहे काय कोणी एखादी? की 14 जानेवारी या दिवशी काय होतं? बर, पण या घटनेला उत्तरायण सुरू होणं म्हणतात. काय म्हणतात? उत्तरायण. सत्यनारायण नाही बरं, उत्तरायण. उत्तरायण म्हणजे काय? तुम्हाला सातवीच्या भूगोलामध्ये आहे की आपला पृथ्वीचा उत्तर गोलार्ध आता सूर्यासमोर झुकायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे उन्हाळा सुरू झालेला आहे, उन्हाळ्याची चाहूल लागली असेल आपल्याला. तर अशा प्रकारे सविस्तर आपण भूगोलाचा तासाला शिकूच, पण थोडक्यात या सगळ्या गोष्टी उत्तरायण सुरुवात झालेला आहे. आज आपला भूगोल दिन पण आहे आणि भूगोलाचा जो विषय आपल्याला नावडीचा असतो किंवा न आवडता असतो, तो आवडावा, त्याचं ज्ञान आपल्याला असावं, त्यामध्ये आपण सगळ्यांनी रुची घ्यावी, कारण तो तुमच्या जगण्याशी निगडीत आहे. नुसत्या परीक्षेत गाड्या रागान जोड्या लावण्यासाठी नाही, हा आपल्या रोजच्या जगण्याशी आहे. म्हणून सायन्स असेल, भूगोल असेल, हे जीवनावश्यक विषय आहे. एक वेळेस गणित नाही आलं तर काय होईल? फार तर व्यवहार जमणार नाही. मराठीने आलं तर अशुद्ध बोलता येईल. पण भूगोल आणि विज्ञान माहिती नसेल तर दैनंदिन जीवनामध्ये जगणं कठीण होईल. म्हणून या दोन विषयांकडे विशेष लक्ष द्या. आणि म्हणून या ठिकाणी ही गोष्ट तुम्हाला सांगितली की आताच वर्गामध्ये मी सातवीच्या चर्चा करतो की काही भौगोलिक घटना नुकत्याच घडल्या. आपण काही पिक्चर बघितले, कोई मिल गया नावाचा पिक्चर पाहिला होता का आपण? कोणी कोणी पाहिला होता? कोई मिल गया पाहिलाय का? जादूवाला, जादूवाला. ठीक आहे, हात खाली करा. त्यात कोण होतं रे? तो जादू कुठून आला होता? कुठून? अंतराळातून परत राहावं. अगदी बरोबर. आणि आपल्याला त्यावेळेस त्या चित्रपटातली ती घटना फार अनाकलनीय, आकर्षक वाटली की कशा प्रकारे एक परग्रहावरचा जीव अनेक शक्तींनी युक्त असतो
त्याच्यामध्ये एवढी एनर्जी असते की तो एका मतिमंद मुलाला पण चांगलं करून टाकतो. पाहिलं तुम्ही? म्हणजे एलियन बद्दल आपल्याला थोडी कल्पना आहे. आणि नुकतीच एक घटना घडली की तिसऱ्यांदा आपल्या सूर्यमालेमध्ये एक असं ऑब्जेक्ट आलं, त्याला 3I ॲटलस नाव दिलं गेलं. काय नाव दिलं गेलं? 3I ॲटलस. 3I ॲटलस म्हणजे तिसरी अशी आपल्या अंतराळात वस्तू आली की जिचं शास्त्रज्ञांना रहस्य उलगडता झालं. तिचा वेग तो धूमकेतू पण नव्हता, तर ते तिसरं ऑब्जेक्ट अशा आकाराचं होतं की आपल्या पृथ्वीवरच्या अमेरिकेत नासामध्ये बसलेल्या अनेक शास्त्रज्ञांनी, जपानमध्ये असलेल्या अनेक अंतराळ संशोधकांनी दावा केला आहे की ते नुसतं एक उल्कापिंड नसून ते एक परग्रहावरच्या कुठल्या तरी प्रगत अशा एलियनचं यान होतं, आणि जे आता नुकतंच आपल्या पृथ्वीच्या जवळून चाललं गेलं. आणि त्यामुळे अशा ज्या घटना आहेत, या घटनांबद्दल आपण वृत्तपत्रांमध्ये वाचत नाही, रस दाखवत नाही, आपण घेतल्या पाहिजे. म्हणजे संधी होती की कदाचित कुठल्या तरी प्रगत अशा अंतराळातल्या एखाद्या ग्रहावरच्या जीवसृष्टीचं यान आपल्या सूर्यमालेतून चाललं गेलं. कदाचित त्यांनी आपल्या पृथ्वीचं निरीक्षण केलं असेल, आपल्या पृथ्वीवरील टेक्नॉलॉजीचा अंदाज घेतला असेल, आणि कोई मिल गया मध्ये जो जादू पाहिला होता तो कदाचित भविष्यात आपल्याकडे तुम्हाला पण पॉवर द्यायला येऊ शकतो. म्हणजे आता अंतराळामधल्या या गोष्टी इतक्या भयंकर आहेत की आपण त्याच्याबद्दल विचार देखील करू शकत नाही. तर हा सगळा खगोलीय, हा सगळा अनाकलनीय अंतराळातला, पृथ्वीचा, हवामानाचा, जमिनीचा, पाण्याचा हा सगळा विषय कोणता आहे? भूगोल. कोणता आहे? आणि म्हणून आता वेळ कमी, आपल्याला स्पर्धेला सामोरं जायचंय. एवढंच एक शेवटी जाताना सांगेन की बाळांनो, भूगोलासारख्या विषयाला कमी लेखू नका. भूगोलात स्वतःहून इंटरेस्ट घ्या. आणि तुम्ही तर भाग्यवान आहे, तुम्हाला जर भूगोलाचे कधी चॅप्टर वर्गात नाही कळलं, तुम्ही सरळ युट्यूबवर टाका त्याचं नाव, तुम्हाला असंख्य माहिती तिथे उपलब्ध होईल. तेव्हा नक्कीच सगळेजण टिली स्मिथचं घटना आणि उदाहरण घेऊन नक्कीच भूगोलामध्ये रस घ्याल का? व्हेरी गुड, धन्यवाद, थँक्यू.